नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्या PCM CETचा फर्स्ट अटेम्प्ट जो आहे आपला, तर फर्स्ट अटेम्प्टची लास्ट शिफ्ट आत्ता आहे. म्हणजे आज आहे 20 एप्रिल आणि 20 एप्रिलची सेकंड शिफ्ट सध्या सुरू आहे. एक 10च मिनिटात मुलं बाहेर येतील. त्यांचे आपण व्यवस्थित इंटरव्ह्यूज घेऊया. कसा पेपर वगैरे गेला त्यांना ते आपण कन्क्लूड करूया आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगेल की पेपर मॉडरेट होता, पेपर इझी होता की पेपर हार्ड होता. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं सर्वांचं खूप खूप मनापूर्वक आभार. कारण मी 11 एप्रिलपासनं तर 20 एप्रिलपर्यंत जेवढ्या शिफ्ट्स होत्या त्या सर्व शिफ्टचे ऑलरेडी रिव्ह्यूचे व्हिडिओ अपलोड केलेत आणि त्यांना तुम्ही खूप खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे तुमचे आभार व्यक्त करतो आणि त्याच्यात लगेच आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत आफताब आहे. त्याला आपण विचारूया की पेपर कसा होता. पेपर कसा होता आफताब तुझा? एकदम सिंपल होता. म्हणजे खूप छान गेला पेपर छान तुला. गेला. कशा पद्धतीने अभ्यास केला आता सांग मला. मी प्रिपरेशन आमची मॉक टेस्ट होती. एका इन्स्टिट्यूटमध्ये मी होतो. ओके. तिथं आमची मॉक टेस्ट झाली ती 2 वेळा. हां. सो त्याच्यात पण मला थोडंफार अनुभव आलता, पण आता पण बेस्ट झालं त्याच्या सगळं. बेस्ट झालाय म्हणजे पेपर एकदम. होय. मला सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी लेवल सांगशील का थोडी, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ कसं कसं होतं? डिफिकल्टी लेवल फिजिक्स केमिस्ट्रीला थोडं फक्त एक 45% होती. हां हां. बाकी मॅथ्स एकदम सिंपल होता. म्हणजे मॅथ सिम्पल होतं. फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडंसं लेंदी किंवा डिफिकल्टी, पण मॅथ्स एकदम सिम्पल होतं. बरं, टाईम मॅनेजमेंटबद्दल काय सांगशील मला? म्हणजे टाईम खूप टाईम भेटतो तसं तरी. खूप टाईम म्हणजे तुला असं टाईमची कमतरता वगैरे काही हो. पडलेली? जर टाईम लिमिट आपण हे करून जर अभ्यास केलो तर खूप टाईम भेटतो. खूप टाईम भेटतो, होय. बरोबर. मला सांग, PYQs वगैरे रिपीट झाले होते की किंवा मॉक टेस्ट वगैरेमधील क्वेश्चन्स रिपीट झाले होते का? हां, थोडेफार मॉक टेस्टमधले मॅथ्सचे क्वेश्चन्स रिपीट झाले. रिपीट झाले होते. हो. त्याच्यानंतर मला सांग, टेक्स्टबुकमधील जे क्वेश्चन्स असतात किंवा मिसलेनियस एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स असतात किंवा आपण बोर्डसाठी जे क्वेश्चन्स वगैरे येतात मॅथ्समध्ये स्पेशली, तर ते आलते का कुठेतरी किंवा सॉल्ड एक्सरसाइजमधले? नाही, ते कुठे नाही आले. म्हणजे ते एवढे जास्त काय पाहिलं सगळे आपल्याला? वेगळे होते. सगळे म्हणजे वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन होते. हां. बरं, मला सांग, तू JEE साठी वगैरे प्रिपेअर करत होतास काय? नाही, त्याच्यासाठी नाही कुठलं. म्हणजे फुल टाईम तू पहिल्यापासून CETच केलंय हो. आणि त्याच्यामुळे तुला बेस्ट गेला CETचा पेपर. बरं, किती मार्क्स एक्सपेक्ट करतो आता तू? मी आता 85% पण. 85 मार्क्स का 85 पर्सेंटाईलच्या अबाऊ जाऊ शकतोय तू असं? हो, तिथपर्यंत जाऊ शकतो. हां, इथपर्यंत तू जाऊ शकतो इझिली, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मला सांग, सेकंड अटेम्प्टसाठी तुझी काय स्ट्रॅटेजी असणार आहे? कारण सेकंड अटेम्प्टचा फॉर्म भरला आहेस का? सेकंड अटेम्प्ट तरी नाही जाणार. मला इतकं कॉन्फिडन्स आहे की ह्याच अटेम्प्टमध्ये मी अरे, जास्त एक पडणार. नंबर, एक नंबर. असलाच कॉन्फिडन्स पाहिजे. हा कॉन्फिडन्स बेस्ट आहे बघा. अच्छा, थँक्यू. ओके, थँक्यू. आपल्यासोबत वैष्णव आहे. त्याचा आत्ताच पेपर झाला. त्याला विचारू की पेपर कशा पद्धतीने होता. वैष्णव, काय सांगशील पेपरबद्दल? इझी होता, मॉडरेट होता की हार्ड होता? मॅथ्स थोडं हार्ड होतं, बाकी थोडं इझी होतं. हां, म्हणजे मॅथ्स थोडासा हार्ड वाटला, बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्री इझी होतं. टाईम मॅनेजमेंट कसं होतं तुझं? म्हणजे टाईम वगैरे पुरला का तुला व्यवस्थित? पोरला टाईम वगैरे पुरला आहे. मला सांग, किती मार्क्स तू एक्सपेक्ट करतो या पेपरमध्ये आता? 90+. 95 पर्सेंटाईल की 95 मार्क्स? 95 मार्क्स. 95 मार्क्स म्हणजे तुला एक ठीकठाक पर्सेंटाईल येऊन जात आहे. बरं, सेकंड आयटमचा फॉर्म वगैरे भरला आहेस का तू? भरला आहे. सेकंडसाठी काय स्ट्रॅटेजी राहील तुझी? तर नेक्स्ट टाईम मॅनेजमेंट. हां, टाईम मॅनेजमेंटवरच फोकस करणार. बरं, सिलेबस वगैरे पूर्ण कवर झालेला आहे की काय राहिलेला आहे तुझा? सिलेबस झालेला आहे पूर्ण कवर. बरं, मला सांग, PYQs वगैरे जे असतील ते रिपीट झाले होते किंवा बुक्समधले जे क्वेश्चन्स आहेत टेक्स्टबुकमधले ते आले होते का? बुक्समधले पण क्वेश्चन्स वगैरे आलते. बरं, फायनली तू काय सांगायचं म्हणशील की पेपर कसा होता? इझी होता, मॉडरेट होता? म्हणजे मीडियम होता, म्हणजे मॉडरेट लेवलचा पेपर होता. थँक्यू. मित्रांनो, आपल्यासोबत अभिषेक आहे. त्याचा आत्ताच पेपर झाला. त्याला विचारूया की पेपर कसा गेला. अभिषेक, काय सांगशील पेपरबद्दल? पेपर सोपा होता, खूपच सोपा होता. मला जरा आले ते मी पहिला सोडवले. हां हां, म्हणजे मला सांग, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ कशा कशा लेवलचं होतं? म्हणजे इझी होतं, मॉडरेट होतं की हार्ड होतं? इझी होतं. म्हणजे सगळं इझी होतं एकंदरीत. त्याच्यामुळे टफ होता. मॅथ्स जरा टफ होता. बरं, टाईम मॅनेजमेंट वगैरे टाईम व्यवस्थित पुरला का तुला? पुरला. म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा काही इश्यू आला काय नाही? त्याच्यानंतर मला सांग, PYQs वगैरे असतील तर ते रिपीट झाले होते का? नाही, ती रिपीट झालं. PYQs जास्त काही एवढे आले नव्हते ना, म्हणजे क्वेश्चन्स थोडेसे नवीन नवीन होते असं तुला म्हणायचं आहे, बरोबर? त्याच्यानंतर मला सांग की आता समजा सेकंड अटेम्प्टचा फॉर्म भरला आहेस का तू? सेकंडचा भरला ना. त्यासाठी काय स्ट्रॅटेजी राहील तुझी? आता फर्स्टमध्ये तू अशा काहीतरी मिस्टेक ऑब्झर्व केल्या असतील की जे असं वाटतं तुला सेकंडमध्ये रिफ्लेक्ट नको व्हायला, तर अशा काय त्या मिस्टेक आहेत ज्या मुलांसोबत तू शेअर करू शकतो किंवा तू यूज करणार ती स्ट्रॅटेजी? म्हणजे मला मॅथचा पेपर अवघड गेला, त्यात जरा फोकस करणार. मॅथ्समध्ये काय अवघड गेलं तुला? असं काय वाटतं, काय अवघड गेलं? गणित आपलं वेक्टर्स. हां, vectors हे जे चॅलेंजिंग टॉपिक्स आहेत ना, तर हे जवळपास सर्वच अवघड जातात. काय वेक्टर्स असेल, लाईन अँड प्लेन असेल आणि त्याच्यानंतर आपला कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे ना, त्याचं वेटेज पण भरपूर आहे CETमध्ये आणि अवघड पण जातो. म्हणजे नक्की तुला हाच अवघड गेला आहे ना? हो. हां, म्हणजे या पद्धतीने तुला प्रिपरेशन आता सेकंड स्ट्रॅटेजी तुझी ठेवावी लागणार आहे.
फिजिक्स केमिस्ट्रीसाठी काय सांगशील की त्याच्यामध्ये काय अवघड किंवा काय सोपं गेलं? काय फिजिक्समध्ये सोपं होतं मला, जे येते ते मी लिहिलं पहिला. जे ते अगोदर म्हणजे जे येत आहेत क्वेश्चन्स ते अटेम्प्ट केले होय. आणि नंतर बाकीचे क्वेश्चन्स हे केले. म्हणजे ही स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थ्यांनो. काय तर अगोदर जे क्वेश्चन्स येत आहेत ते एकदा आपले परफेक्ट करून घ्यायचे. म्हणजे ते मार्क आपले एकदा पदरात पाडून घेतले की बाकीच्यांना आपण व्यवस्थितरित्या टाईम देऊ शकतो, बरोबर ना, याच पद्धतीने. बरं मला सांग किती मार्क्स तू एक्सपेक्ट करतो आता याच्यामध्ये? तर मला एक अंदाज 70. म्हणजे 70 आणि नक्कीच हा स्कोर नेक्स्ट अटेम्प्टला वाढणार आहे. ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, असा होता आजचा पेपर. पेपर कसा होता तर पेपर हा मॉडरेट लेवलचा होता. म्हणजे फिजिक्स हे मॉडरेट लेवलचं होतं, केमिस्ट्री इझी होतं आणि त्याच्यानंतर मॅथ्सचा जर विचार केला तर मॅथ्स देखील मॉडरेट लेवलचं होतं. जास्त काय टफ मॅथ नव्हतं. आता आपण जर विचार केला 11 पासनं तर एक 20 पर्यंत या ज्या शिफ्ट्स होत्या तर त्याच्यामध्ये 13 एप्रिलची जी सेकंड शिफ्ट होती ती जरा थोडीशी हार्ड वाटली. बाकीच्या सर्व शिफ्ट्स ह्या मॉडरेट लेवलच्याच होत्या. त्याच्यामुळे आता आपण फोकस कशावर करायचा की नेक्स्ट अटेम्प्टवर आता फोकस करायचा. आता आपली CET संपली आहे, आजची लास्ट शिफ्ट होती. तर मी याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल की नेक्स्ट अटेम्प्टसाठी तुम्ही कसं प्रिपेअर झालं पाहिजे. त्याचबरोबर ज्या मिस्टेक्स आहेत, आता मी पूर्ण या शिफ्टचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतलेत. मला एक आयडिया येऊन गेली की नक्की मुलांना काय अडतंय, मुलांना कुठं गायडन्सची गरज आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट असो, त्याच्यानंतर एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी असो, नक्की कुठं गायडन्स पाहिजे हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी व्यवस्थितरित्या तुम्हाला याच्यामध्ये गाईड करील. मग त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ऑल द बेस्ट.